प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूप सुंदर वळण आलेलं आहे. आत्तापर्यंत आपण पाहत आलोय अश्विनला मूर्ख बनवणारी प्रिया आता अश्विनच्या समोर एक्सपोज झाले आणि अश्विन सगळ्या घरच्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहिलेला आहे. हो, अश्विन ठामपणे उभा राहिलाय, पण अश्विनचे डोळे उघडण्यासाठी जी गोष्ट कारणीभूत ठरली ती काय? इन्स्पेक्टर साहेबांनी अश्विनला अशी काय माहिती सांगितली आणि प्रियाच्या रूममध्ये अश्विनला असं काय सापडलं की ज्याच्यामुळे अश्विनचं डोकं फिरलंय आणि त्यानंतर अश्विनने हा जो काही तडकाफडकी निर्णय घेतलाय तो घेतलेला आहे. नक्की काय घडलंय? प्रेक्षकांनो, प्रिया ज्या वेळेला आता इकडे साक्षीचा व्हिडिओ असलेला तो मोबाईल आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवत आहे, त्यावेळेला तिकडून मागून आलेला आहे तो म्हणजे अश्विन. अश्विन तिला सांगतोय, आतमध्ये काय ठेवलंस, मला बघायचं आहे. त्यावरती ती म्हणते, मी मी काही नाही आतमध्ये ठेवलं. तिची पूर्ण आता इकडे फाफलन उडालेली आहे. आपण काय बोलतोय आणि काय नाही तिला कळत नाही. तो मोबाईल आत का तू ठेवलायस, मला खरंच कळत नाहीये तन्वी, तुझं काय चाललंय? तुम्ही बरेच दिवस बघतोय की मोबाईल आत ठेवण्याचं हे सगळं काय आहे, असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता लगेचच इकडे तो सांगतो, ठीक आहे, मला मोबाईल न दाखवण्याचं कारण काय? काही लपवतेस का तू माझ्यापासून? काही अशी गोष्ट आहे का की ज्याच्यामुळे तू आता हे सगळं करतेस? असं म्हटल्यावरती प्रिया आता सांगत आहे, अश्विन, अरे असं काय करतोयस? काहीच नाही. या घरातली लोक आता मी पाहते आहे ना, तर आता आपल्यावरती खूप मोठी पाळत ठेवून असतात आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपल्यावरची ही जर का पाळत आता कमी करायची असेल तर मला वाटतंय की म्हणूनच मी हे सगळं करते. मला नाही आवडत आहे ह्यांचं वागणं. असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता लगेचच प्रिया गेल्यावरती अश्विनने विचार केलेला आहे की मला आता काहीही करून लवकरात लवकर ते पाहायला पाहिजे, काय नक्की ही लपवते. पण प्रिया या सगळ्यामध्ये आजूबाजूलाच असल्या कारणाने त्याला काही पाहता येत नाहीये आणि त्याचबरोबर त्याला काही करता सुद्धा येत नाही. मग हे सगळं चालू असताना इकडे तोपर्यंत पुन्हा एकदा सचिन भेटायला आलेला आहे, तो म्हणजे साक्षीला. आणि आता त्याने साक्षीकडून साक्षीला सांगितलंय, हे बघ, म्हणजे मी तुझ्या जशी सच्चाई मला माहिती आहे तशी माझी सुद्धा एक सच्चाई आहे. आणि त्यावरती ती आता सांगायला लागते, तुझी सच्चाई म्हणजे काय? तू काय मला फसवतोयस का? यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की खरं सांगायचं तर आता मी तुझ्यापासून फसवलं, माझ्यावरती खुनाचा आरोप आहे, पण आता हा आरोप खोटा आहे, मी काही खून केलेला नाहीये. बरं, हे सगळं झाल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, तू म्हणतेस हे सगळं आहे, पण मी विश्वास ठेवतोय तसाच तू माझ्यावरती विश्वास ठेवशील? माझं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यामुळे मला माझ्या बायकोला, म्हणजे मला माझ्या बायकोवरती बिलकुल प्रेम नाहीये आणि याच कारणासाठी मला आता असं वाटतंय की काहीही झालं ना तरी सुद्धा बायकोसोबत आता मला राहायचं नाहीये. हेच खरं कारण आहे. तर यासाठी तू मला सपोर्ट करशील? यावरती ती म्हणते, ठीक आहे. तो सांगतो की हे बघ, मी मुळातच बँकरप्ट पण झालोय. मी तुला हे सांगू इच्छितोय की मी बँकरप्ट झालोय. काही झालं तरी सुद्धा मला आता या सगळ्यामध्ये पुढे काही करता येत नाहीये. कारण आता बँकरप्ट झाल्या कारणाने माझ्याकडे तसं काही आता राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे माझी बायको पण मला सोडून गेलेली आहे. तर आता तुझ्यासोबत नव्याने संसार सुरू करायचा आहे. तुझा पैसा, माझी साथ आणि आपण नवीन साम्राज्य उभं करू. मी तुला एक जगासमोर नवीन ओळख देईन, ती म्हणजे समीरा सचिन. अशी म्हटल्यावरती ती सांगते, नक्की? तो सांगतो, 100%. ती सांगते, पैशाला माझी कमी नाहीये. तुला जर का सगळं कळलंय ना तर हे पण सांगते की माझे अण्णा गुंड आहेत. माझे अण्णा गुंड आहेत आणि आता त्यांनी, त्यावर तो म्हणतो, मला सगळं कळलंय, मला ऑलरेडी कळलेलं आहे. मुळातच मी आता ज्या वेळेला गेलो होतो ना, तुझी केस स्टडी केली तेव्हाच मला कळलं आणि मी परत फिरून तुझ्याकडे आलो तुझी मदत करण्यासाठी. कारण मला समजलंय की तुझी मदत केल्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नाहीये, कारण मी तुझ्यावरती प्रेम करतो. त्यावरती तो सांगतोय की ठीक आहे. मग त्यावरती ती सांगते, तुला एक गोष्ट सांगू का? माझी एकच मैत्रीण आहे, जी मैत्रिणीला मी आपलं मानते. प्रिया नाव आहे तिचं, म्हणजे खरं तर तन्वी नाव आहे तिचं, आधीचं नाव प्रिया. आता मात्र तो चपापलाय आणि तो म्हणतो, म्हणजे तन्वी सुभेदार, किल्लेदार? ती सांगते, तू ओळखतोस? तो म्हणतो, हा, म्हणजे असं. तो आता लग्न झालंय आपलं सांगतो, पण तो अस्मिताचा नवरा आहे ही गोष्ट मात्र काही तिला सांगायला मागत नाहीये प्रेक्षकांनो. आणि त्यामुळे थोडीशी साक्षी विचार करते, हा कसा काय तन्वीला ओळखतो? त्यावरती तो सांगायला लागतो, हो, मी तन्वीला ओळखतो. म्हणजे तन्वी किल्लेदार, सुभेदार, ही मी केस ती तुझी वाचली ना त्यावेळेला
मला कळलं होतं की ही तीच केस आहे. असं म्हटल्यावर ते लगेचच आता इकडे ती सांगते, "ठीक आहे, तुला जर का सत्य समजलंय ना, तर तू माझी मदत करशील ना?" यावरती तो सांगतो, "100% तू बिलकुल चिंता करू नको. काही झालं तरीसुद्धा मी तुझी मदत करणार आहे." फायनली दोघांचं ठरतं, पण याच्यामध्ये एक गोष्ट प्रेक्षकांनो वेगळीच समजलेली आहे आणि ती गोष्ट म्हणजे आता की खरं सांगायचं तर साक्षीची मैत्रीण तन्वी आहे. आता तन्वीने जो बदला म्हणजे प्रियाने जो आता आपला बदला घेतलाय, त्याबद्दल त्याला आता बोलता येईल किंवा आता त्याला प्रियाला अशा पद्धतीने ट्रॅप करता येईल, हे त्यांनी प्रेक्षकांनो ठरवलेलं आहे. त्यांनी ठरवलंय काही झालं तरीसुद्धा आता आपण हिचा, प्रियाचा बदला घ्यायचा आणि हेच सगळं पथ्यावर प्रेक्षकांनो तोपर्यंत अश्विनने ते कबर्ड तोडत, मोडत म्हणा, आता तो व्हिडिओ मिळवलेला आहे. अश्विनने ज्या वेळेला तो आता व्हिडिओ मिळवलाय आणि त्यावरती अश्विन धावत पळत बाहेर आलाय. "मम्मा, मम्मा दादा कुठे आहे?" यावरती ती म्हणते, "काय झालं?" यावरती तो म्हणतो, "नाही, मी दादालाच सांगेन. बाकी कोणाला मी काही सांगणार नाहीये." यावरती ती सांगते, काय झालंय मला तरी बोल." तो म्हणतो, "मी म्हटलं ना, की मी तुला काही सांगू शकत नाहीये, काही सांगू इच्छितच नाहीये. मला ना दादाशी आणि दादाशीच बोलायचं आहे." तोपर्यंत यावरती ती सांगते, "काही झालंय का? बोल ना, मला सांग ना, माझा जीव खूपच घाबरा-घुबरा झालाय." यावरती तो सांगतो, "नाही, मला तन्वीचं खूप मोठं सत्य समजलंय." यावरती तो सांगतो, "काय?" तो सांगतो, "ह्या व्हिडिओमध्ये साक्षीचा व्हिडिओ आहे. साक्षी जिवंत आहे." त्यावरती ती सांगते, अर्जुन तर बाहेर गेलेला आहे. खरंच मला काहीच माहीत नाहीये, की आता काय चाललंय ते." तो सांगतो, "मी बोलतो दादा." आता प्रेक्षकांनो अर्जुनला फोन आलेला आहे अश्विनचा आणि अर्जुनला तो सांगतोय, की मला असा-असा एक व्हिडिओ सापडलाय. ह्या व्हिडिओच्या नुसार आता आपल्याला एक गोष्ट कळती आहे, की या सगळ्यामध्ये आता साक्षी जिवंत आहे. यावरती तो आता सांगतो, "काय? साक्षी जिवंत आहे?" अर्जुन आता असं म्हटल्यावरती लगेच अर्जुन आलाय पोलीस स्टेशनला. अर्जुन पोलीस स्टेशनला आलाय आणि रविराजांना घेऊन आलाय. ज्यावेळेला अर्जुन आता पोलीस स्टेशनला रविराजांना घेऊन आलेला आहे, तेव्हा रविराज सांगतात, "हा व्हिडिओ बघा." म्हणजे अनफॉर्च्युनेटली हा माझ्या मुलीच्या मुलीच्या ह्याच्यात सापडलाय. खरं तर हा व्हिडिओ जरी माझ्या मुलीच्या ह्याच्यात सापडला असला ना तरी आणि त्यानंतर तो सांगतो, की आमच्या अश्विनने हा व्हिडिओ केलेला आहे. अश्विनने हा व्हिडिओ करत आता आणलेला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, की म्हणजे साक्षी जिवंत आहे म्हणून. कारण ही बघा आत्ता अशा पद्धतीने ती वावरते. या हुलियामधल्या बाईला तुम्हाला पकडायचं आहे. त्यावरती लगेचच पोलीस म्हणतात, "ही तर तुम्ही खूपच मोठी गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे. या सगळ्याचा आम्ही आता चांगलाच वापर करू आणि काही झालं तरीसुद्धा याच्यामध्ये आता मात्र कुणालाही सोडता येणार नाही किंवा कुणालाही आम्ही सोडणार सुद्धा नाही." असं पोलीस म्हणायला लागलेत. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, "मी अश्विनकडे जातो, कारण त्याला माझ्या मदतीची 100% गरज असणार आहे. त्याला आता या सगळ्यामध्ये सावरायला, समजवायला कुणीतरी." आता इकडे अश्विनला कन्सोल करण्यासाठी अर्जुन घरी आलेला आहे. अर्जुन घरी आल्या आणि तो म्हणतो, "दादा हे काय आहे? मला तर कळतच नाहीये." म्हणजे साक्षीने असा व्हिडिओ बनवलेला आहे, की "अण्णा तुम्ही चिंता करू नका. माझ्या मदतीला प्रिया आता सोबत आहे. काही झालं तरी प्रिया माझी साथ सोडणार नाहीये आणि मी प्रियाच्या सोबत राहणार आहे. आणि दादा हे काय आहे? मला खरंच कळत नाहीये." अर्जुन म्हणतो, "थांब, तू चिंता करू नकोस." मी ताबडतोब आता इकडे रविराज काकांना तर त्यांना दाखवलेला आहे हा व्हिडिओ. पण आता ह्याच्यावरती लीगल ॲक्शन घ्यायला सुद्धा पाहिजे. साक्षीला पकडायला पाहिजे. त्यात सावंतांचा फोन आलाय. सावंत आता सांगत आहेत, की म्हणजे ज्या लोकेशनवरचा हा आता व्हिडिओ दिसतोय ना, त्या लोकेशनवरती आम्ही आता जायला निघालेलो आहोत. ज्यावेळेला त्या लोकेशनवरती आम्ही आता जायला निघालेलो आहोत आणि त्याच वेळेला आता इकडे आम्हाला तिथे अजून एक गोष्ट दिसली. यावरती लगेचच आता इकडे सावंत रविराजांना फोन करतात आणि ते रविराजांना सांगायला लागतात, की "अरे, त्यांचा फोन का आला होता तुला माहिती आहे का? त्यांचा फोन या कारणासाठी आला होता, की काहीही झालं ना तरीसुद्धा तिकडे अश्विन अरे तुला माहिती आहे का अर्जुन, तिकडे सचिन आहे." आता मात्र ह्या घरच्यांना काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन म्हणतो, "काय बोलतोयस सिनियर तू? सचिन तिकडे काय करतोय?" यावरती मग आता लगेचच अश्विनच्या डोक्यात ट्यूब पेटले. अश्विन म्हणतोय, "म्हणजे आता सचिन सचिन या सगळ्यामध्ये तो तीच व्यक्ती आहे का, की सचिनला म्हणजे साक्षी आवडते, साक्षीच्या सोबत तो आहे?" आता अर्जुन म्हणतो, "अच्छा, म्हणजे
मी त्या मुलीला पाहिलंय, बरोबर आहे. आत्ता जो व्हिडिओ आहे ना, तोच गेटअप त्यावेळेला तिने आता केलेला होता. ही गोष्ट 100% खरी आहे. माझ्या लक्षात आलेलं आहे. अर्जुनची ट्यूब पेटले. रविराज सांगायला लागतात, खरं सांगायचं तर ही गोष्ट खूपच दुःखद आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता या गोष्टीला खतपाणी घालायचं नाहीये. पण एक गोष्ट सांगतोय, जरा शांतता बाळग. आपण सचिनला पण रंगेहात पकडूया. अश्विनला तर काहीच कळत नाहीये की तन्वी तन्वी त्या साक्षीच्या सोबत, म्हणजे आता महिपतच्या सोबत, आणि आता हा सचिन तिकडे. त्याला तर काही कळत नाही. तो हमसाहुमशी रडायला लागलाय आणि आता अर्जुन त्याला सावरतोय. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तुझी अवस्था काय आहे हे मी समजू शकतो, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. आम्ही तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ही आता तन्वी अशीच आहे, पण तू आमचं कधीही काही ऐकलं नाहीस. ठीक आहे, तुला दोष देणं सुद्धा आता चुकीचं आहे. मी तुला दोष बिलकुल देणार नाहीये. खरं सांगायचं तर याच्यात कुणाचा दोष असेल ना, तर तो दोष माझा आहे. मी या सगळ्यामध्ये स्वतः तुला समजून घ्यायला हवं होतं. असं म्हटल्यावरती आता लगेचच तो सांगायला लागतो, दादा नाही, माझीच चूक झाली. मी तुमच्याबद्दल असं वागलो. पण आत्ता तन्वी कुठे असेल? तिला समजलं असेल का की आपण तिला शोधतोय ते? तन्वी गायब झाली प्रेक्षकांनो. तन्वी आता गायब होऊन गेलेली आहे आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अश्विन गडबडलेला आहे. अश्विन विचार करतोय की मी रविराज काकांना बोलवतो आणि अर्जुन रविराजांना कॉल करतोय की तन्वी तिकडे आलेली आहे का? रविराज म्हणतात, नाही, तन्वी का इकडे येईल? काही प्रॉब्लेम झालाय का? ते सांगतात, नाही, तन्वी हा व्हिडिओ आपल्या हातात लागल्यापासून गायब झाले. आता प्रेक्षकांनो, रविराज सुद्धा आता खूपच घाबरलेले आहेत. त्यांना सुद्धा काहीच कळायला मार्ग नाहीये. मग त्याच वेळेला आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, सिनियर तू एक काम कर, साक्षीला पकडण्याचं काम आम्ही बघतो. तन्वी कुठे गेले ती बघ. अजूनपर्यंत प्रेक्षकांना यांना माहित नाहीये की तन्वी खोटी साक्षी आहे. आता इकडे सचिन आणि साक्षी या दोघांना पकडण्यासाठी एक टीम. आता तोपर्यंत प्रियाचा एक व्हिडिओ आलेला आहे. तोपर्यंत प्रियाचा व्हिडिओ आलाय की तुम्ही मला शोधताय ना, मला माहिती आहे. साक्षीचा व्हिडिओ व्हायरल झालाय ना, साक्षीचा व्हिडिओ तुमच्याकडे आहे ना, हे बघा, मी खरंच काही केलेलं नाहीये. म्हणजे मला महिपतने डोक्यावरती गण ठेवून हे सगळं करायला सांगितलं होतं आणि म्हणून मी साक्षीला भेटायला गेले होते. तुम्हाला माहीत नसेल तर नागराज काकांनी आता इकडे महिपतला किडनॅप करून ठेवले त्याच्याच गोडाऊनमध्ये आणि मला तिकडे पाठवलं होतं. मी तिकडे गेले तर महिपतने माझ्या कनपट्टीला बंदूक लावली. बंदूक लावून त्यांनी मला इकडे हे करायला सांगितलेलं आहे, म्हणून मी आलेली आहे. बाकी मला याच्या संदर्भातलं काहीच माहिती नाही. प्रियाने एक फेक व्हिडिओ बनवलाय आणि फेक व्हिडिओ बनवून आता प्रियाने तो आता इकडे टाकलेला आहे अश्विनला. अश्विनला ज्या वेळेला हा फेक व्हिडिओ पोहोचलेला आहे, अश्विन आता विश्वास ठेवायला तयार नाही. ती अश्विनची माफी मागते. अश्विन मला माफ कर, अश्विन मला माफ कर, असं म्हणत ती अश्विनला बोलत आहे प्रेक्षकांनो. पण आता अश्विनची सगळी हे म्हणजे ते अश्विन आता पूर्णपणे चिडलेला आहे आणि चिडलेला अश्विन आता काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता तिला माफ करायला तयार नाही आहे. इकडे तोपर्यंत नागराजचं नाव व्हिडिओमध्ये आल्यामुळे नागराज पळपुटेपणाने पळ काढायला निघालाय. त्यावरती आता मात्र रविराजांच्या हातात तो व्हिडिओ लागलाय. नागराज बघतोय, आता काय करू? आता जर का या सगळ्यामध्ये मी इथे अडकलो तर माझं काही खरं नाही आहे, म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो. पण आता हा व्हिडिओ पाहिल्यावरती सगळेजण गडबडलेले आहेत.